नमस्कार, सॅन इन्फोटेकमध्ये आपलं स्वागत आहे. तर अखेर UGC नेट डिसेंबर 2024 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. हो, ज्या क्षणाची हजारो उमेदवार वाट पाहत होते तो क्षण आता आला आहे. चला, या निकालाचे एकदम सविस्तर विश्लेषण करूया आणि प्रत्येक महत्त्वाच्या पैलूवर एक नजर टाकूया. आज आपण या विश्लेषणात प्रामुख्याने 4 गोष्टी पाहणार आहोत. सगळ्यात आधी JRF आणि असिस्टंट प्रोफेसर या 2 पात्रतेमध्ये नेमका फरक काय आहे. त्यानंतर महत्त्वाच्या विषयांचे कट ऑफ काय सांगतायत. मग तुमचा निकाल ऑनलाईन कसा तपासायचा याच्या सोप्या स्टेप्स आणि सगळ्यात शेवटी जे पात्र झालेत आणि जे नाही होऊ शकले त्यांच्यासाठी पुढची दिशा काय असेल. चला तर मग पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. बघा, निकालामध्ये 2 मुख्य गोष्टी दिसतात. एक आहे JRF म्हणजेच ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि दुसरी आहे फक्त असिस्टंट प्रोफेसर पदासाठीची पात्रता. या दोन्हींमध्ये काय फरक आहे आणि त्याचा तुमच्या करिअरवर काय परिणाम होऊ शकतो हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, JRF पात्रतेसाठी कट ऑफ नेहमीच जास्त असतो, पण तो जर मिळाला तर PhD करताना तुम्हाला दर महिन्याला एक चांगली फेलोशिप मिळते, ज्यामुळे तुम्ही पूर्णपणे संशोधनावर लक्ष केंद्रित करू शकता. या उलट असिस्टंट प्रोफेसर पात्रतेचा कट ऑफ JRFच्या तुलनेत कमी असतो. ही पात्रता तुम्हाला देशभरातील कोणत्याही कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमध्ये असिस्टंट प्रोफेसर पदासाठी अर्ज करायला पात्र ठरवते. सो एक मार्ग रिसर्चकडे जातो तर दुसरा टीचिंगकडे. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, कट ऑफचं विश्लेषण. चला, काही प्रमुख विषयांचे आकडे पाहूया. यावरून आपल्याला प्रत्येक विषयात कॉम्पिटिशन किती आहे याचा अगदी स्पष्ट अंदाज येईल. चला, सुरुवात करूया इतिहास विषयापासून. तुम्ही पाहू शकता, अनरिझर्व्ड कॅटेगरीमध्ये JRFसाठी कट ऑफ आहे 216, तर असिस्टंट प्रोफेसरसाठी तो 192 मार्क्सवर आहे. आणि हाच ट्रेंड आपल्याला OBC, SC आणि ST कॅटेगरीमध्येही दिसतोय. JRF आणि असिस्टंट प्रोफेसरच्या कट ऑफमधला हा जो मोठा फरक आहे ना, तोच फेलोशिपसाठी असलेली तीव्र स्पर्धा दाखवतो. हे बघा, फक्त अनरिझर्व्ड कॅटेगरीचा विचार केला तर JRF आणि असिस्टंट प्रोफेसरच्या कट ऑफमध्ये तब्बल 24 गुणांचा फरक आहे. यावरून हे अगदी स्पष्ट होतं की सरकारी अनुदानासह संशोधन करण्यासाठी म्हणजे फेलोशिप मिळवण्यासाठी स्पर्धा किती जास्त आहे. आता कॉमर्स म्हणजेच वाणिज्य विषयाकडे पाहूया. इथे अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी JRF कट ऑफ 218 आहे, तर असिस्टंट प्रोफेसरसाठी तो 186 आहे. बाकीच्या कॅटेगरीचे म्हणजे OBC, EWS आणि SCचे आकडेही हेच सांगतात की JRFसाठी स्पर्धा खूप मोठी आहे. कॉमर्समध्ये तर अनरिझर्व्ड कॅटेगरीतला फरक तब्बल 32 गुणांचा आहे. म्हणजे विचार करा, फक्त परीक्षा पास होणं आणि फेलोशिपसह पास होणं यात किती मोठं अंतर आहे. विशेषतः कॉमर्ससारख्या व्यावसायिक विषयांमध्ये हे चित्र अधिक स्पष्ट दिसतं. आता इंग्रजी विषयाबद्दल बोलूया. इथे अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी JRF कट ऑफ 186 आहे आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी 164. कदाचित इतर विषयांच्या तुलनेत हे आकडे थोडे कमी वाटतील, पण JRF आणि असिस्टंट प्रोफेसरमधला गुणांचा फरक इथेही कायम आहे. आता आपण आपल्या मराठी विषयाचे आकडे पाहूया. अनरिझर्व्ड कॅटेगरीमध्ये JRFसाठी 188 मार्क्स हवेत, तर असिस्टंट प्रोफेसरसाठी 152. म्हणजे तब्बल 36 गुणांचा फरक. यावरून हेच दिसतंय की आपल्या विषयातही फेलोशिप मिळवण्यासाठी स्पर्धा खूपच तगडी आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. काही विषयांमध्ये तर स्पर्धा अक्षरशः टोकाची आहे. उदाहरणार्थ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या विषयात अनरिझर्व्ड कॅटेगरीचा JRF कट ऑफ तब्बल 242 गुणांवर गेला आहे. हे आकडे दाखवतात की काही निवडक विषयांमधलं कॉम्पिटिशन किती हाय लेवलचं आहे. बरं, तुमचा निकाल तुम्ही अजून पाहिला नसेल तर काळजी करू नका. स्कोअर कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. चला, आता तीच पाहूया. सगळ्यात आधी तुम्हाला UGCnet.nta.nic.in या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. तिथे होम पेजवरच तुम्हाला UGC नेट डिसेंबर 2024 रिझल्ट अशी लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा. मग तुमचा ॲप्लिकेशन नंबर, जन्मतारीख आणि समोर दिसणारा सिक्युरिटी पिन टाका आणि सबमिट करा. तुमचा स्कोअर कार्ड स्क्रीनवर दिसेल. तो PDF मध्ये डाउनलोड करा आणि त्याची एक प्रिंटआउट काढून नक्की ठेवा. चला, निकाल तर लागला, पण आता पुढे काय हा प्रश्न साहजिकच सगळ्यांना पडला असेल. तर मग जे उमेदवार पात्र झालेत आणि जे नाही होऊ शकले, या दोघांसाठीही पुढचा मार्ग काय असू शकतो यावर आता बोलूया.
जे उमेदवार पात्र ठरले आहेत त्यांनी आता अजिबात वेळ घालवू नका. तुमच्या आवडीच्या युनिव्हर्सिटीजमध्ये PhD ॲडमिशनसाठी अर्ज करायला सुरुवात करा. वेगवेगळ्या ठिकाणी निघणाऱ्या असिस्टंट प्रोफेसरच्या जाहिरातींवर लक्ष ठेवा. आणि जर तुम्हाला JRF मिळाला असेल तर तुमचं अवॉर्ड लेटर ॲक्टिव्हेट करण्याची प्रक्रिया लगेच सुरू करा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं स्कोअर कार्ड आणि बाकीची कागदपत्र एकदम जपून ठेवा. आता त्यांच्याबद्दल बोलूया जे यावेळी पात्र होऊ शकले नाहीत. अजिबात निराश होऊ नका. ही काही शेवटची संधी नाही. उलट ही शिकण्याची एक मोठी संधी आहे. तुमचं स्कोअर कार्ड नीट तपासा. कुठे कमी पडलो ते शोधा. कट ऑफचा डेटा बघा. म्हणजे पुढच्या वेळी किती स्कोअर करायचा आहे याचं टार्गेट ठरवता येईल. आणि नव्या जोमाने, नव्या स्ट्रॅटेजीने तयारीला लागा. तर या संपूर्ण निकालाच्या विश्लेषणावरून आपल्याला काय कळतं? एक महत्त्वाचा प्रश्न नक्कीच समोर येतो. भारतातील शैक्षणिक स्पर्धेचं हे जे बदलतं स्वरूप आहे आणि ही जी वाढती तीव्रता आहे, त्याबद्दल हे आकडे आपल्याला नक्की काय सांगत आहेत यावर विचार करायलाच हवा. तुम्हाला UGC नेट, सेट, PhD किंवा असिस्टंट प्रोफेसर भरतीबद्दल असेच महत्त्वाचे अपडेट्स हवे असतील तर साइन इन्फोटेक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण विश्लेषणात.